जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण बोलणार आहोत मुंबई एआरओचं जे ग्राउंड चालू आहे, ज्यामध्ये आज 20 जुलै पहिला दिवस ग्राउंड झालेला आहे आणि किती मुलं ग्राउंडमध्ये घेतलेले आहेत, कोणत्या चुकीमुळे मुलांना बाहेर काढण्यात येत आहे, या सर्वांचं डिस्कशन आपण यामध्ये करणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती सविस्तररित्या समजेल। तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। यामध्ये सर्वात पहिले आपण जाणून घेऊया मुंबई एआरओमध्ये कोणते कोणते जिल्हे आहेत। तर मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, धुळे, नंदुरबार हे 8 जिल्हे आहेत आणि या जिल्ह्यांच्या मुलांचे ग्राउंड होणार आहे। सर्वप्रथम मुंबई एआरओला म्हटले तर जनरल ड्युटी म्हणजे जीडीचं ग्राउंड होत आहे। तर आणि आज जनरल ड्युटीचं पहिल्या दिवशी ग्राउंड झालेलं आहे। यामध्ये 100 मुलं सोडत आहेत मित्रांनो। 100 मुलांपैकी फुल टाइम देत आहेत, त्यामुळे 20 ते 25 मुलं फर्स्ट पर्चीमध्ये येत आहेत। कोणत्या कोणत्या डिटेलला 15 ते 20 मुलं येत आहेत, तर कोणत्या कोणत्या डिटेलला 20 ते 25 मुलं येत आहेत आणि कोणत्या कोणत्या डिटेलला 10 पण मुलं येत आहेत। म्हणजे फुल जो टाइम दिलेला आहे त्यांनी तोच टाइम तिथं पण मिळत आहे, म्हणजे त्या टायमाशी कुठल्याही प्रकारचं कंपेअर केलेलं नाही आहे। आणि मित्रांनो 100-100चीच बॅच बनत आहे, जास्त मुलांची पण बॅच पण बनत नाही आहे। एखाद्या वेळेस म्हणजे शेवटच्या बॅचमध्ये 50 उरत असतील, म्हणजे 150ची जर बॅच बनत असेल कारण अब्सेंटीमुळे, तर 150ची पण बॅच बनू शकते। कारण की त्यांनी जर समजा 1000 मुलं बोलवली असतील आणि 950च मुलं हजर असतील, तर ते शेवटच्या बॅचमध्ये 150 मुलांची बॅच बनून जाते मित्रांनो। अशी तर 150 मुलांची बॅच बनते, पण म्हणजे टेन्शनची कोणती गोष्ट नाही आहे। सर्व मुलांना सर्व म्हणजे जेवढा टाइम दिलेला आहे तेवढा टाइम मिळत आहे, असं मला सूत्रानुसार माहीत पडलेलं आहे। कारण की आपल्या काही काही मुलांचे जे माझे मित्र आहेत मुंबई एआरओमध्ये, त्यांचं पण ग्राउंड होतं आज, त्याच्यामुळे सर्व माहिती मला भेटलेली आहे। तर मित्रांनो यामध्ये नोटरी खूप इम्पॉर्टंट आहे। नोटरीमध्ये खूप सारे मुलं बाहेर काढल्या जात आहेत आणि त्यांना दुसरा चान्स पण मिळत नाही आहे। म्हणजे तुमची जर नोटरी नसेल तर तुम्हाला डायरेक्ट बाहेर काढून देत आहेत। तुम्हाला ग्राउंड वगैरेची म्हणजे पुढची प्रोसेस कोणती पार करता नाही येत आहे। आणि हाईट एकदम फेसोफेस मापत आहेत। हाईटमध्ये कसं आहे, कोणाला जास्त काटत नाही आहेत, म्हणजे जेवढी हाईट आहे तेवढीच त्यांना पण माहिती आहे। मुलं एक्झाम पास करून आलेले आहेत, पहिल्यासारखं राहिलेलं नाही मित्रांनो जाणूनचं काटणं आता। नॉर्मल हाईट पण जेवढी पाहिजे 168 सेंटीमीटर, तर 168 फिक्स असेल तुमची, तर भ्यायचं काही काम नाही आहे। 168 सेंटीमीटर तिथं चालत आहे बिलकुल, म्हणजे 100% तुम्हाला टेन्शन घ्यायचं काम नाही आहे। पहिल्यासारखं राहिलेलं नाही, आता 168 आहे पण तरी पण काटत आहेत असं काही नाही आहे। म्हणजे फिक्स तुमचं जे मेजरमेंट आहे ते चालू आहे। छातीमध्ये पण जास्त मुलं बाहेर पडत नाही आहेत, कारण की छाती जेवढी मागितलेली आहे त्यांनी 77-82 मागितलेली आहे जीडीसाठी। तर ज्यांची हाईट एकदम फेसोफेस आहे ना, ज्यांची चेस्ट एकदम फेसोफेस आहे ना, त्यांच्या चेस्टमध्ये कसं आहे त्यांना काटत नाही आहे। तर आणि नंतरचा विषय म्हणजे मेजर हाईट पण जे आहे तेच घेत आहेत मित्रांनो। मेजर हाईटमध्ये पण कुठलाही इश्यू येत नाही आहे, त्यामध्ये टेन्शनचं काहीच गोष्ट नाही आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं नोटरीमध्ये खूप सारे मुलं बाहेर काढत आहेत। आणि डॉक्युमेंट जे तुम्ही ज्या डॉक्युमेंटवरती फॉर्म भरलेला आहे ना, ते डॉक्युमेंट सर्व घेऊन जावे सोबत। आणि मेन म्हणजे नावाचं जर मिसमॅच असेल तर इथूनच काहीतरी ॲफिडेव्हिट करून घ्यावं, कारण कसं आहे वेळेवर जर तुम्हाला बाहेर काढलं तर तुमच्यावर कोणताही चान्स राहत नाही। आणि ॲफिडेव्हिट वगैरे जर असलं तर तुम्ही म्हणजे त्यांना सांगू शकता की तसं तर बाहेर काढत नाही आहेत, परंतु जर समजा इश्यू झाला एखाद म्हणजे मिसमॅच असलं नाव, तर तुम्ही ते ॲडजस्ट करून घेऊ शकता ॲफिडेव्हिटमुळे। आणि नोटरीवरती तुमचे जर स्टिकर वगैरे लावलेले नसतील तर तुम्हाला ते म्हणजे बाहेर पाठवतात स्टिकर वगैरे लावायसाठी, तर तुम्ही स्टिकर वगैरे नोटरीवरती पहिलेच लावून घ्यावा आणि चांगल्या वकिलाजवळूनच नोटरी करा। चॅनमॅन वकिलाजवळून 50-100 रुपये वाचवायच्या नादात तुम्ही नोटरी करू नका, कारण की तुमचं म्हणजे खूप सारं नुकसान होईल त्यामुळे। आणि तुम्हाला तिथं कसं आहे, वेळेवर जर तुम्हाला नोटरी करायचं काम पडलं, परत मुलांनी सांगितलं की अशी चालणार नाही तशी चालणार नाही, तर नोटरीमध्ये तुमचे खूप सारे पैसे जाऊ शकतात। त्यामुळे पहिलेच तुम्ही चांगल्या वकिलाजवळच नोटरी करावी अशी मी तुम्हाला विनंती करतो मित्रांनो। आणि यामध्ये मला मुलांसोबत हे पण बोलणं झालेलं आहे की ग्राउंड वगैरे एक नंबर आहे, ग्राउंडचाही कुठलाही प्रॉब्लेम नाही आहे, टाइम पण व्यवस्थित देत आहे आणि स्टाफ पण एकदम सपोर्टिव्ह आहे। सर्व मुलांसोबत बोलण्यावरून आपल्याला हे समजलं की स्टाफ पण सपोर्टिव्ह आहे। सर्व मुलं सांगत आहेत स्टाफचं पण जे काहीच वांधा नाही आहे, एकदम स्टाफ एकदम सुपर आहे। आणि मुलांनी मला व्हिडिओ पण पाठवलेले आहेत तिथचे काही काढून, म्हणजे चोरून काढलेले आहेत मुलांनी व्हिडिओ, पण ते व्हिडिओ मी इथं पोस्ट करू शकत नाही सध्या। 2-4 व्हिडिओ व्हायरल झाले की मी ते व्हिडिओ पण पोस्ट करणं चालू करून देईन। त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पण माहिती मिळत राहील की भरती कशी चालू आहे, कशा प्रकारे चालू आहे, तर सर्व माहिती तुम्हाला मिळत राहील। आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर करून ठेवा, कारण की तुम्हाला सर्व माहिती मिळत राहील। तर मित्रांनो आणखी जर तुम्हाला काही माहिती लागत असेल समजा या भरतीच्या विषयी आणि कसं चालू आहे ग्राउंड वगैरे, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। मी शक्य होईल तितक्या मुलांचे रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल त्यामध्ये।
आणि मित्रांनो मेन म्हणजे तुम्ही 2 बॉटल सोबत ठेवा. एक म्हणजे पाणी पिण्याची आणि एक म्हणजे लघवीसाठी. जर तुम्हाला जर समजा लघवी आली तिथं तर बाथरूमसाठी कसं आहे म्हणजे तुम्ही लवकरच तुम्ही समजा बाथरूम करू शकाल बॉटलमध्ये. आणि पिण्याच्या पण पाण्याची तुम्ही व्यवस्था सोबतच ठेवा. आणि मेन म्हणजे ग्राउंड झाल्यावर तुमच्याजवळ खाया प्यायला पण काही असायला पाहिजे. तुमचं जर ग्राउंड निघाला आणि तिथं पण खाया प्यायला कसं नसलं ना तर तुम्हाला वजनाचा वगैरे प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही खाया प्यायला सोबत ठेवा, केळं वगैरे सोबत ठेवा, जेणेकरून तुम्हाला कसं आहे वेटमध्ये बाहेर काढल्या जाणार नाही. आणि वेट एखाद किलो जर मुलाचं कमी असलं ना वेट तर तुम्ही 100% म्हणजे सोबत केळं वगैरे ठेवा आणि पाणी खूप ठेवा. म्हणजे तुम्हाला तिथं अरेंजमेंट नाही होणार मित्रांनो इतक्या लवकर. जर तुम्हाला जर वजन तिथं समजलं की आपलं 1 किलो वजन कमी आहे आणि चेस्टमध्ये तुम्ही मित्रांनो तुम्हाला रनिंग झाल्यानंतर टाइम पण देत आहेत. तुमची जर 1 सेंटीमीटर जर कमी चेस्ट भरली तर 2-2, 3-3 वेळा मापत आहे. असं काही नाही की 3 चान्समध्ये जर तुमची भरली नाही तर तुम्हाला परत चान्स नाही. मित्रांनो कटलेले मुलं जे आहेत ना बाजूला बसवत आहेत चेस्टमध्ये आणि त्यांना परत चान्स देत आहेत. म्हणजे त्यांना सांगत आहेत पुलअप्स मारा, पुशअप मारा, हे करा ते करा. म्हणजे आर्मीवालेच गाईड करत आहेत संपूर्ण. आणि म्हणजे मुलांची छाती भरून घेत आहेत. आणि जर खरोखरमध्ये जर कोणाची छाती भरत नसेल तर तेच मुलं फक्त बाहेर पडत आहेत. आणि जास्त करून मुलं फक्त चेस्ट म्हणजे नॉर्मल चेस्ट सर्वांची भरत आहे मित्रांनो, पण जास्त करून मुलं फक्त चेस्ट फुगवण्यात कटत आहेत. त्यामुळे चेस्ट फुगायची जर तुमची प्रॅक्टिस नसेल तर खूप श्वास भरून चेस्ट फुगायचे प्रयत्न करा तिथं. कारण की चेस्ट फुगायमध्येच खूप मुलं कटत आहेत. 1-1 सेंटीमीटरनी मुलं चेस्ट फुगवण्यात कटत आहेत. मुलांची 77 तर भरते मित्रांनो, परंतु समजा जर त्यांची 4 सेंटीमीटर फुगली ना तर ते काढून टाकतात मित्रांनो. तुमची छाती 90 पण असो ना तर तुमची कमी फुगली तर तुम्हाला 100% काढतात ते. त्याच्यामुळे छाती फुगवण्यावर जास्त तुम्ही लक्ष द्या. आणखी जर तुम्हाला जर काही माहिती लागत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता मित्रांनो. तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय शिवराय मित्रांनो. भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये.